सुंदरते ध्यान उभे वरील सुंदरते ध्यान उभे वरील भारते मारे देव बालक माई
Ya चालते मस्त
नको नको म्हणा नको नको म्हणा तुम्हाला जाणे काळावया काळाची एवढी पडलं माझ्या सोडविला तेव्हा मायबा सोडविला चित्र बघा भले भले काळाची एवढी पडेल माझ्या सोडविला तेव्हा मायबा सोडविला राजा शिकतो अनेक सोयरी भली भली तू का तुझा एका चक्रपाणी काळाची एवढी पडेल बाजवा सोडविला तेव्हा माय बापा पांडुरंगा श्री संतांचे कमलापती माझी अंकाची भरती रवी पुत्र छाया रायागरी मंदिरे वैसे महाराया तया तो अजन महिता जगदीश्वराचे गोडीने अखंड बनतो तुम्हा छत्रपती शिवाजी महाराज काळाची एवढी पडेल माझ्या सोडविना तेव्हा माय बाबा नको नको म्हणून तुम्हाला जाईल काळाला जाईल बसवया काळाची एवढी पडेल माझ्या सोडविना तेव्हा माय बाप तिसरीला सुरुवात करण्या अगोदर असा परिचय जातो म्हणजे असा
श्री क्षेत्र रुपये या आतमध्ये महिला मंडळ कालवा करू नका. जर काही काम नसेल तर या धर्म मंडळामध्ये येऊन बसा. आहे की नाही? कामामध्ये काम ज्या करतात त्यांनी काम करा, कारण कामामध्ये काम काही म्हणा तुम्ही काम करताय त्यांनी केलं तरी चालेल, पण ज्या विनाकारण काही केलं विनाकामाचं बसलेल्या त्यांनी जरा इथे या आतमध्ये जीवनाचा उद्धार होईल दादा. जे अगदी काहीच काम नाही त्यांना अशा लोकांनी मंडपामध्ये येऊन बसलं तरी चालेल. कारण का थोडा सैफोकन करा दादा बोलताना राम. हा कारण का तर या मंडपाचा अर्थ आहे बघा, जे धर्माच्या मंडपाखाली बसतात विनाकारण बाहेर बसलेल्यांसाठी हा उपदेश आहे. जे काम करतात त्यांच्याकरिता हा उपदेश नाही. आचार्य असतील ठीक आहे मदत करणारे असतील त्यांनी कोणती कामाला सेवा करतात त्यांच्याकरिता नाही, पण जे विनाकारण साईडला बसले मंडपाच्या बाजूला बाहेर त्यांच्याकरिता हा उपदेश आहे. जे मंडपाच्या साईडला बसले त्यांचं आयुष्य सगळं मंडपात बसलेला लागणार. म्हणजे ते आताच जाणार का असं नाही, उदंड आयुष्य लागो. आणि धर्माच्या मंडपामध्ये बसल्यानंतर ह्या मंडपाची पावर एवढी आहे का, जे इथं बसले ना त्याला जे कीर्तनामध्ये धर्म मंडपाच्या आतमध्ये बसले त्याला प्रत्येक कीर्तनातले 2 तास आयुष्य एक्स्ट्रा भेटणार होतं सगळ्यांपेक्षा. जर 56 वर्षाचं आयुष्य असेल तर 2 तास तुम्हाला एक्स्ट्रा आयुष्य भेटणार. असे तुम्ही धर्म मंडपामध्ये बसून जेवढे कीर्तन ऐकले तेवढे प्रत्येक कीर्तनाचे 2-2 तास असे अनेक तास तुमच्या जीवनातला हा एक्स्ट्राचा वेळ आहे तुमचा. तसं तर भगवंत कुणालाही 1 मिनिट सुद्धा आगाऊ वेळ देत नाही. हातातला घास हातात, तोंडातला तोंडात. काय झालं अटॅक गेले की नाही. आता प्रमाण भरपूर वाढलं बघा. म्हणून आपला वेळ वाढवायचा असेल आपल्याला अवदंड आयुष्य जगायचं असेल तर धर्म मंडपामध्ये कीर्तन जिथं चालू असेल तिथं येऊन बसा. आपले 2 तास घालवा. आता तसं जर पाहिलं गेलं तर आपल्याकडे फक्त अर्धा-पाऊण तास शिल्लक राहिला आहे की नाही. म्हणून चालता चालता बोलता बोलता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ द्यायचा. श्री आपले कैलासवासी पांडुरंग भाऊ मारुती शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. त्यांना 2 मुलं आहेत, दादा पांडुरंग शिंदे आणि दत्तात्रय पांडुरंग शिंदे, आणि 3 मुली आहेत, शैलाताई असतील, सुनीताताई असतील आणि अनुसयाताई असतील. अशा 3 मुली आणि 2 मुलं. आता मुलगी ही मुलं समानच आहे म्हणून 5 पांडवांचा परिवार म्हणायला हरकत नाही. कारण मुलगी कुठल्या क्षेत्रात कमी नाही दादा. जिथं मुलगा कमी पडेल त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल आज मुलींचं आहे, बरोबर की नाही. म्हणून कन्या सुद्धा कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाहीत. असा 5 मुलांचा परिवार, सुंदर असा परिवार सोडून बाबा आज आपल्यातून निघून गेलेले 1 वर्ष झालंय की नाही. सोडून गेले बाबा आम्हाला करायला, सोडून गेले बाबा आम्हाला करायला, बाबा 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 म्हणून मी तुला, बाबा 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 म्हणून मी तुला,
आपल्यामध्ये जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्ष पूर्ण झाले ह्या कुटुंबावरती फार दुःखाचा डोंगर कोसळला. वय जरी झालं तरी बाबा आपला वडील कितीही वयस्कर असू द्या, महिला कितीही आपले वडील वयस्कर असू द्या, 90, 91, 95 जरी सालाचे असले तरी सुद्धा किती जरी वयस्कर घरामध्ये बाप असला तरी घराची शान मोठा माणूस आहे. ज्या श्रीमंत आपण एखाद्याचा मोठा बंगला दिसला तर माणूस म्हणतो हा भरपूर श्रीमंत दादा, पण शास्त्र असं सांगतं बंगला, गाडी, धन, दौलत, पैसा श्रीमंत नाही. ज्याच्या वडिलांवरती म्हातारे आई बाप आहेत ना तोच जगात सगळं श्रीमंत आहे. म्हणून श्रीमंत कोणाला म्हणायचं तर ज्यांच्याकडे आई वडील आहेत, जे आई वडिलांची सेवा करतात, गोमातेची सेवा करतात, हे की नाही, समाजाची सेवा करतात, ईश्वराची सेवा करतात, तोच समाजात सगळ्यात श्रीमंत आहे. पण आज काय झालं बाबा, मोकर पैशाच्या मागे सगळे, की नाही, पैशानं दुनिया पूर्ण कार्यक्रमातूनच चालली म्हणायचं, की नाही. इथं जर आज असतं बाबांनी, आता गणेश भाऊ, हा गणेश नाव आहे की नाही, गणेश भाऊ जर एखादा बोर्ड लावला बाबा जे लोक कीर्तनाला येणार त्याला प्रत्येकाला 500ची नोट, मला सांगा आता किती गर्दी झाली असते. गणेश भाऊला इथली लिंबाची झाडं सुद्धा काढावं लागले असते, एवढं पतंग 500ची नोट देतो म्हणले असते. सब पैसे का भाई पर दिल का साथी कोई नहीं रे बाबा, सगळे पैसा करता करता जरूर पैसा कमवा, जरूर श्रीमंत व्हा, जरूर तुम्ही धन कमवा, पण माझे तुकोबा आहे सांगतात जोडून या धन उत्तम आणि उदास विचार हेच करी, जरूर पैसा कमवा पण सुकष्टाचा, नीतिमत्तेचा, कर्माचा पैसा असा आहे की नाही. म्हणून असा सुंदर असा संसार सोडून बाबा गेले. 2 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबा यांचा आहे. 4